बोल. हे जे झाड आहे ना ऑक्सिजन वगैरे हा. असं काही आहे का ते त्याच्यात? ॲक्वेरियम वाले आहेत ना, हा. ते 1500 ते 2000 रुपये, 1000 पासून स्टार्ट होतं हे झाड, वॉटर कुकुंबा. ओके. काय नाव आहे? वॉटर क्युक्युम्बा. हां. ओके. तर हे 100% प्युअर पाण्यात येतं आणि त्याच्यात मग तळी भरतात. ओह, सो दैट मीन्स ये 100% प्योर पानी है. हाँ। त्याच्याशिवाय हाँ येऊच हाँ, शकत नाही. लवली. या सी द रिफ्लेक्शन. हे टँक मध्ये मी हे. पाहिलेले ते वृक्ष हे याच्यात गप्पी मासे आहेत का हे? नाही, वेगवेगळे cactus पासून जेव्हा इथे आले, तिथं खाली यायला सुरुवात होते, तिकडनं येत आहेत. हां. इथं पण आलेले. आता हे इकडे मागे मागे सगळीकडे असते. हे पण हे काय भिंतीतून आलेले आहे? नाही हे बघ हो, ना, हे काही खाली ट्री आहे ते. मोठं आलेलं. मग हे विकतात? आता तुम्ही हे बघितल्यानंतर हे वरती तुम्हाला शेवाळासारखं हो, दिसतं हो, बघा. हो. हम्म. ठीक आहे सर झाड. हम्म. तुम्हाला वाटत नाही असं बघून की हे खराब आहे म्हणून? खराब पाणी असं खराब वाटतं ना, वाटतं ना? अशुद्ध हो. वाटतं ना. वाटतं ना नक्की? हो. मी म्हणणारच होते की हे पालापाचोळा पडलाय नाही, पालापाचोळा सोडा, हे वरती थोडी थोडी हा, ते शेवाळ आहे ते, आणि हो. त्याच्यावरती एक लेअर आहे. Layer. तो लेअर बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल बघा की अरे हे जरा खराब पाणी आहे. हो. पण हे पाणी खराब नाही. हे लेअर कशासाठी येतो ना, हम्म. हे पण माहिती पाहिजे. हम्म. निसर्गतः हम्म. परमेश्वरानं प्रत्येक गोष्टीची इतकी सुंदर व्यवस्था केलं नाही, जर आपण माणूस सोडला तर, हम्म. की हे ह्याच्यावरती एक लेअर क्रिएट करतं पाणी. हम्म. कशासाठी? हम्म. तर जेव्हा पावसाळ्यानंतर हम्म. परत थंडी आणि उन्हाळा चालू होतो, हम्म. त्यावेळेला इव्हॅपोरेशनचा रेट हाय होतो. सो हा. पाणी इव्हॅपोरेट होऊन जाऊ नये, पाण्याच्यातल्या आतले असलेले छोटे छोटे सूक्ष्म जीव आणि हे सगळे प्रोटेक्ट व्हावे, ही त्याची जी इच्छा आहे, आपली नव्हे. हम्म. सो त्याच्यावरती हे एक लेअर क्रिएट करतात, ज्याच्यामुळे पाण्याचं हम्म. इव्हॅपोरेशन खूप कमी होतं. हम्म. कारण पाण्याचे मॉलिक्युल्स ते एकत्र येऊन देत नाही, हे एक लेअर क्रिएट करतात. येस. आता तुम्हाला इथे Lovely. दाखवण्यासारखं निवडुंगाचं झाड असेल तर बघतो मी. ते कोणतं जर झाड? निवडुंगाचं, ओके. ते जर मेजर टाकलं हा. की सगळा बाहेर हा कचरा हा, बाजूला येस होऊन जाईल. येस येस येस. लवली. तो आम्ही म्हणजे प्रयोग हे जे केला आहे आहे ना, गुरुकुलमध्ये. हे खूप चांगलं आहे. ज्याच्याही पेक्षा दाट होतं. मी तुम्हाला तर वाटेल बापरे किती घाण आहे हे. फक्त असं ते टाकायचं, सगळं टकटकीतपणे बाजूला होतं. येस. आपल्या सद्गुरूंच्या व्याख्येची प्रचिती आली ना, काय? सद्गुरूंनी जी परमेश्वराची व्याख्या केली आहे, हा. येस. निसर्ग नियमासहित येस. स्वयंचलित येस. स्वयंनियंत्रित नियमित. स्वयंनियंत्रित नियंत्रित. हा. नैसर्गिक हा. पद्धतशीर हा. व्यवस्था म्हणजे परमेश्वर. क्या बात आहे. त्याचं हे जिता जागता एक्झाम्पल असं. किती बारीक बारीक गोष्टींमध्ये व्यवस्था आहे. हम्म. जसं म्हटलं किंवा पाण्याचं इव्हॅपोरेशन होऊ नये म्हणून ती व्यवस्था आहे. आजकाल आपल्याला पाण्याचं इव्हॅपोरेशन थांबवण्यासाठी वरती एक लिक्विड टाकावं लागतं. टाकावं लागतं. जे लोक शेततळी करतात ना, आर्टिफिशियल, ज्याच्या खाली मल्चिंग हे टाकलेलं असतं, प्लास्टिक शीट टार्पोलिन. टाकतात ते. टार्पोलिन. टार्पोलिन नाही, खरं सिल्पोलिन असतं. टार्पोलिनपेक्षा वेगळं जाड चांगलं. जरा. सिल्पोलिन असतं. सो त्याच्यातलं पाण्याचं इव्हॅपोरेशन होणे म्हणून त्याच्यावर एक लिक्विड टाकतं, त्याने एक निळा लेअर तयार होतो. ते काय काम करतं? इव्हॅपोरेशन कमी. इथं निसर्गातच व्यवस्था आहे. आणि ज्याच्यामध्ये अलगी येते ते पाणी चांगलं. आर्टिफिशियली अलगी ग्लो नाही मगाशी जो करता येत. तुमचा विषय चालला होता ना, निसर्गाकडनं शिक्षण घ्यायचं म्हणजे काय, तर ही निसर्गाची व्यवस्था समजून घ्यायची. येस येस. नॉर्मल माणसाला लक्षातच येत नाही ना. येस येस त्याच्या दृष्टीने हे खराब आहे, घाण आहे पाणी हे. येस. माहिती नसल्यामुळे. असं बरं, दिसतं. हे माहिती तुम्हाला कुठल्याही पुस्तकात नाही ना मिळत. राईट. हे याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर मिळतं की हे असं का असेल. का असेल? तो तुम्हाला थॉट सोडतो आणि नेचर मधून तुम्हाला थॉट गेन करता आले पाहिजे. त्याच्यासाठी गुरूंचा पण वरदहस्त लागतो. तुमची आणि स्वतःची हे साधना लागते. इन्फॉर्मेशन आणि ज्ञान मधला फरक फरक हा आहे. इन्फॉर्मेशन मिळते, ज्ञान असतं, पण ते व्हायला लागतं.